नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सीमाला राग आलेला असतो, म्हणून सीमा ही निघून चाललेली असते. सीमा म्हणत असते की मी राहणार नाही, म्हणून तिची बॅग भरून ती तिच्या माहेरी निघालेली असते. तेव्हा शुभा तिला मागं लागते, असं नको करू सीमा, अगं जरा ऐकून घे, मी काय म्हणते ते ऐकून घे. अगं मला सांग स्वीटी इतके दिवस झालं आपल्या घरी राहते, तिनं असं कधी वागलेली आहे का? काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. सीमा म्हणत असते की नाही. मग इकडे शुभा म्हणत असते, मला सांग तू मोठीच या घरातली आणि तू जर असं वागली तर कसं चालेल? पण त्याच्यावरती सीमाचं मात्र एकच म्हणणं असतं, मोठे आहे म्हणून काय प्रत्येक वेळेस आम्ही अपमानच सहन करायचा का? त्या दिवशी येऊन माझ्या नवऱ्याच्या कानाखाली मारली तिच्या भावाने, आज तिने मारलेली आहे, प्रत्येक वेळेस आम्ही सहनच करायचं आहे का? हे सगळं तिचं बोलणं सुरू असतं. त्यावर शुभा तिला समजवत असते, तिला म्हणत असते, अगं असं नको विचार करू तू, अगं वाटलंच तर मी स्वीटीच्या वतीनं माफी मागते, तू विचार कर, उद्या लग्न आहे आणि घरातली मोठी सून निघून गेली आहे, ही गोष्ट कशी वाटते? असं म्हणत शुभा तिला समजावत असते, पण ती मात्र ऐकायला तयार नसते. इकडे स्वीटीला काही सुधरत नसतं. मकरंद तिला घेऊन आलेला असतो आणि शुभा म्हणत असते की बाद झालं सीमा, आता मी स्वीटीच्या वतीनं तुझी माफी मागते आणि मी तुला सांगते, कारण काहीही झालं तरीही इकडे सीमाला चांगलंच माहिती झालेलं असतं की यामध्ये काय गोंधळ झालेला आहे. कारण तिची मैत्रीण प्रिया आली होती आणि त्या दोघींनी मिळून त्या ग्लासामध्ये झोपेच्या गोळ्या टाकलेल्या होत्या आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. शुभा म्हणत असते की मी तुला खात्री देते, जेव्हा हे सरबतामुळे जर झालेलं नसेल, यामागं काय आहे हे जर शोधून काढलं आणि त्यात जर स्वीटी दोषी असेल तर स्वीटी तुझी माफी मागेल. पण सीमा ऐकायलाच तयार नसते. अक्षरशः ते शुभा तिच्यासमोर हात जोडते, घरातली मोठी आहे, सासू आहे तिची, तरीही तिच्यासमोर हात जोडते आणि तिला म्हणू लागते की काही झालं तरी मी काय म्हणते ते ऐकून घ्या आधी, कारण मी हे अजिबात सहन करणार नाही, कारण मी तुझे हात जोडते, तुझ्या पुढं हात जोडते, विनवण्या करते, तू जाऊ नकोस, असं म्हणत सीमाला शुभा समजत असते. तिला म्हणत असते प्लीज ऐकून घे. सीमा मात्र ऐकायला तयारच नसते. सीमाचं म्हणणं असतं की नाही आई, उठसूट प्रत्येकजण येऊन आमचा अपमान करणार आणि आम्ही सहनच करत राहायचं आहे का, असं तिचं म्हणणं असतं. त्यावर शुभा म्हणते, अगं सीमा एवढं नकोही करू, घरातली मोठी आहेस ना तू, एवढं सगळं घडत आहे तरीही तुला ऐकून घ्यायचंच नाही आहे, अजून किती पद्धतीने मी तुला समजून सांगू, असं शुभा म्हणत असते. अक्षरशः शुभाने हात जोडलेले असतात. समीर म्हणत असतो गाई, तेव्हा शुभा म्हणत असते की मी हात जोडते सीमा, स्वीटीच्या वतीने मी तुझी माफी मागते, तू हे घर सोडून जाऊ नको, 4 माणसं आलेली आहेत, त्यांना काय तोंड दाखवू? सगळ्या संगीताच्या कार्यक्रमाच्या असलेल्या माणसांच्या समोर शुभाने या सीमाच्या समोर हात जोडलेले असतात. तरीही सीमाला काहीही त्याचं वाटत नसतं. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. शुभा म्हणत असते की नाही समीर, आज तू मला थांबवू नकोस, कारण समीर हा नेहमी आईच्या बाजूने असतो, आईची काळजी करणार असतो, आईचा प्रत्येक शब्द पाळणार आहे. मकरंद हे पाहत असतो. त्याचबरोबर यशवंतला मात्र खूप राग आलेला असतो. त्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. यशवंतचं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी हे असं व्हायला नको आहे. आणि मग सीमा म्हणते ठीक आहे, तुम्ही हात जोडताय तर थांबते. म्हणजे यात पण सीमाने तिचा ॲटिट्यूड गाजवलेला असतो. यशवंतला राग आलेला असतो. यशवंत तिथून निघून जातो आणि इकडे सगळ्यांनाच राग आलेला असतो. शुभाने हात जोडलेले आहेत ही गोष्ट कोणालाच पटलेली नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मितू सर्वजण तिथं असतात, पाहत असतात. पण शुभाने एक ठरवलेलं असतं, काही झालं तरी यामागं नक्की कोण आहे हे शोधायचंच आहे. इकडे मकरंद रूममध्ये आलेला असतो. शुभा येते आणि शुभा म्हणते तुम्ही गोळ्या घेतल्या का? मकरंद म्हणतो नाही घेतल्या. शुभा म्हणते अहो असं काय करताय, गोळ्या औषधं घेतली पाहिजे, उद्या आपल्या माक्याचं लग्न आहे, लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पण इकडे यशवंतला मात्र राग आलेला असतो. तो म्हणत असतो की शुभा मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही, तू असं करायला नको होतं, तू का हात जोडले तिच्यासमोर, कळतंय का तुला? आपण घरातले या वडीलधारी आहोत, हे घर आपलं आहे आणि जे काही चाललेलं आहे ते मला अजिबात पटत नाही. त्यांनी सगळ्यांनी आपलं ऐकून घ्यायचं सोडून आपणच त्यांच्यासमोर विनवण्या करत आहोत, आपणच घाबरून राहायचं आहे. यशवंत भयानक चिडलेला असतो. शुभा जाते, दरवाजा बंद करते, कारण कोणाला बाहेर आवाज जायला नको आहे. शुभाला माहिती आहे की यशवंत चिडल्यानंतर तो किती चिडत असतो ते. यशवंत म्हणत असतो की मला तुझं अजिबात हे वागणं पटलेलं नाही आणि हे मी अजिबात सहन करणार नाही. काहीही झालं तरीही तू आत्ता तिच्या पुढं हात जोडायची गरज नव्हती. आणि हो, कसं माहिती आहे का, माणसाने हात जोडावे पण समोरच्या माणसाला त्याची जाणीव तरी असली पाहिजे. तिला जराही त्या गोष्टीची जाणीव नाही आहे. यशवंत जे म्हणत असतात ते अगदी खरं असतं, कारण त्या सीमाला जराही माणुसकीची जाणीव नसते, ती चुकीचंच वागत असते. आणि इकडे यशवंत म्हणत असतो की तुला आठवतंय का,
ती सरबत कोणी दिलेलं होतं? आणि आता तू तोंडबंद करू नकोस, मला सांग खरं, आठवतं ना तुला? हे सरबत जे आणलेलं होतं ते सीमानंच आणलेलं होतं आणि ते आपल्यासाठी आणलं होतं. स्वीटी म्हणते त्यानुसार त्या सरबतामध्ये नक्कीच काहीतरी मिक्स केलेलं आहे, म्हणून तर स्वीटी सांगत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की यशवंत म्हणत असतो की काही झालं तरीही सीमाने हे सरबत दिलेलं आहे आणि त्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. इकडे सीमा उठत असते, तिच्या कानाखाली मारलेली असते, ही गोष्ट तिला सहन झालेली नसते. ती म्हणते आजपर्यंत माझ्या आईवडिलांनी, माझ्या नवऱ्याने मला कधी बोललेलं नाही आणि ही मुलगी, काल आलेली मुलगी माझ्या कानाखाली मारून गेलेली आहे. ही गोष्ट तिला सहनच होत नसते, तिला अजिबात आवडत नसतं. तिचं म्हणणं असतं की काही झालं तरीही मला हे कळतच नाही आहे, मी हे सहन करणार नाही. आणि स्वीटी, तुला माहीत नाही आहे तू कोणाशी पंगा घेतलेला आहे, तू माझ्याशी पंगा घेतलेला आहे, मी तुला कधीच माफ करू शकत नाही. तोपर्यंत सीमाच्या फोनवरती मेसेज आलेला असतो. सीमा तो मेसेज पाहते तर घमेंडेचा मेसेज असतो, आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या जर तुम्ही कागदपत्र आणून दिली नाही तर ही डील कॅन्सल होणार आहे, असं म्हणत घमेंडेने मेसेज केलेला असतो. सीमाला मात्र ही गोष्ट अजिबात पटत नसते. सीमा बाहेर येते आणि बाहेर येऊन ती आता बोलू लागते. ती फोनवरती बोलत असते. इकडे शुभा पण झोपायची तयारी करत असते. शुभा जसं चाललेलं असतं की काही झालं तरीही आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे झाल्या पाहिजेत. इकडे सीमा बाहेर जाते आणि स्वीटीच्या बाबांना फोन करते आणि त्यांना सांगू लागते की उद्या लग्न आहे स्वीटीचं आणि तुम्ही लवकरात लवकर या. आता तिने मुद्दा म्हणून ही काढी टाकलेली असते, हे लग्न मोडावं म्हणूनच काढी टाकलेली असते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शुभा उठते तर यशवंत ऑलरेडी उठलेला असतो, सगळं आवरून झालेलं असतं आणि यशवंतला भेटायला आलेला असतं, तो म्हणजे भाऊ. भाऊला यशवंत म्हणतो असतो, थांब तिथं चालू मी. आणि मग यशवंत गुपचूप एका खिडकीतून भाऊकडे येऊ लागतो आणि यशवंत त्याला विचारू लागतो की हे बघ भाऊ, काही झालं तरीही ही अमाऊंट मी तुला देत आहे आणि आपलं जे काम आहे ते कर. तेव्हा भाऊ म्हणत असतात की तू वहिनीला सांगितलंच नाही आहे का अजून? तेव्हा यशवंत म्हणत असतो की नाही सांगितलेलं, पण मी तुला जे सांगत आहे ते ऐक आधी. हे जर नाही झालं तर खूप अवघड होईल आणि माझं स्वप्न हे स्वप्न राहील, त्यासाठी हे करावंच लागणार आहे आणि पैसे जे आहे ते माझ्या फंडातले मी देतोय, तिला कशाला सांगू, तिनं कशाला चिडचिड करायला पाहिजे, असं यशवंतचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर भाऊ यशवंतला समजवत असतात. भाऊ म्हणत असतात की हे बघ, मला पटतंय तुझं सगळं वागणं, पण ही गोष्ट तुझ्या लक्षात आलेली आहे का? कारण मुलांनाही ते वाटलं पाहिजे, असं भाऊचं म्हणणं असतं, यशवंतचं म्हणणं असतं. आणि मग यशवंत म्हणत असतो की हे घे आणि मग मी सांगितलेलं काम कर, लवकरात लवकर कर, कारण माझी बाईल जी आहे ना तिला फक्त आणि फक्त तिच्या मुलांचंच पडलेलं असतं. यशवंतने आता गिफ्ट आणायला सांगितलेलं असतं आणि भाऊने ते गिफ्ट आणलेलं असतं, ते यशवंतच्या हातात दिलेलं असतं. इकडं शुभा छान तयार होत असते कारण आज लग्नाचा दिवस असतो आणि त्याहीपेक्षा शुभा आणि यशवंतच्या लग्नाची 35वी ॲनिव्हर्सरी असते आणि ते दोघंही तिथे खुश असतात. शुभा छान तयार होत असते आणि शुभा बेडकडे पाहते तर तिला बेडवरती गजरा आणून ठेवलेला दिसतो आणि तिच्या लक्षात येतं की हा जो गजरा आहे तो यांनीच आणलेला असणार आहे. हेच अशा पद्धतीनं काहीतरी करू शकतात हे तिला माहिती असतं. तिने दागिने घातलेले असतात आणि सोबर असे दागिने असतात, छान साडी नेसलेली असते आणि खुश झालेली असते. त्याचबरोबर तो गजरा पाहते आणि ती विचार करते की नाही, हे आले की यांच्याकडूनच तो गजरा मी लावून घेईल, असं म्हणत शुभा आता शांतपणे यशवंतची वाट पाहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं शुभा त्या फुलांचा सुगंध घेते, तिला खूप छान वाटत असतं आणि त्याचबरोबर ती किचनकडे जाते, देवाच्या तिथे दिवा लावते आणि मग गॅसच्या समोर जाते. कारण तिथे गेल्यानंतर ती पाहू लागते आणि गॅसच्या जवळ गेल्यावर ती पाहते तर काय, किचन ओट्यावर चहा त्याचबरोबर सगळी भांडी ऑलरेडी ठेवलेली असतात. आणि मग शुभा विचार करत असते की हे इथं कसं काय आलं आणि हा चहा कोणी केला असेल. आणि मग तिचं लक्ष जातं, यशवंत दरवाजातून लपून लपून हे सगळं पाहत असतो. तेव्हा शुभाच्या लक्षात येतं की हे सगळं करणारी व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर यशवंत आहे, हे तिलाही कळलेलं असतं. मग ती चहा गरम करते, 2 कपामध्ये चहा ओतते आणि त्याचबरोबर चहाचा ट्रे घेऊन आता ती यशवंतसाठी तिच्या बेडरूममध्ये जाते. ज्यावेळेस शुभा यशवंतसाठी ट्रे घेऊन चहाचा गेलेली असते त्याचवेळी तिनं स्वतःसाठीही चहा नेलेला असतो आणि म्हणते की तुम्ही मला रोज चिडवत असताना मी मुलांसाठी करते, त्यांच्यासाठी राबत असते, पण आज मी सकाळी सकाळी तुमच्यासाठी हा चहा बनवून आणला आहे. यशवंत मात्र म्हणत असतो की काय काय सांगतेस तू एवढं सकाळी सकाळी? तेव्हा शुभा सांगते, तुम्हाला सांगायचंच राहिलं, मला चहा बनवावा लागलाच नाही कारण चहा ऑलरेडी बनवलेला होता, मी फक्त घेऊन आलेली आहे. यशवंत म्हणतो हो का? त्यावर शुभा म्हणते की हो. यशवंत म्हणतो मग कुणी केलं असेल चहा? शुभा म्हणते की आपल्या मुलाने केलं असेल, आपल्याला सरप्राईज द्यायला.
असं ती बोलत असते तेव्हा यशवंत म्हणतो, हो बरोबर आहे, तुझी मुलं तुला सगळं सरप्राईज वगैरे देणार आहे, तू यासाठी करणार आहे. पण असं एक गोष्ट लक्षात ठेव, नवरा पण कधीतरी काहीतरी करू शकतो, एवढं लक्षात असू दे, असं यशवंत शुभाला सांगत असतो. शुभा मग चहा घेते आणि म्हणते, अहो तुम्ही कितीही सांगितलं तरी तुमच्या चहाची चव माझ्या ओठांवरती जिभेवरती तशीच रेंगाळत आहे, असं ती सांगत असते. त्यानंतर शुभा म्हणते की हे बघा गजरा, तुम्ही गजरा शोधताय मला माहिती आहे, पण मी तो पाहिलेला आणि बाजूला उचलून ठेवला होता, कारण मला तो गजरा तुमच्याकडून माळून घ्यायचा होता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा यशवंतशी बोलत असते. यशवंत म्हणत असतो की शुभा, मला ना काहीतरी वेगळं वाटत आहे, काही झालं तरी समीर आणि त्याचबरोबर मका आणि तुला सगळ्या मुलांसाठीच करायचं असतं, तुला कुठं माझ्याबद्दल काय वाटत असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वीटी आणि मकरंद यांचा विवाह संपन्न होत आहे. स्वीटी मकरंदच्या गळ्यात हार घालत असते आणि सगळेजण खुश असतात, पण सीमाने कांड केलेला असतो तो म्हणजे स्वीटीच्या बाबांना फोन करून सांगितलेलं असतं. आणि आता नेमके स्वीटीचे बाबा या कार्यक्रमामध्ये पोचलेले आहेत आणि ते हे लग्न थांबवत आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.